संध्याकाळचे 7:30 होत आहेत. ऐकूया शेतकरी बंधूंसाठी कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी, 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 किसान वाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसान वाणी कार्यक्रमात सादरकर्ते सूरज गोडे यांच्यासह मी किशोर कुकडे आपलं सहस्नेह स्वागत करतो. नमस्कार. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात हळद पिकाचे अनुभव याविषयी सौ पद्मा संतोष टाले आणि श्री संतोष समाधान टाले, मुक्काम पोस्ट माजोड, तालुका जिल्हा अकोला यांची किशोर कुकडे यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यासोबत आपले दैनंदिन कार्यक्रम आहेतच. तेव्हा ऐकत रहा किसान वाणी. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात सुरुवातीलाच ऐकूया ग्रामीण कृषी मौसम सेवा, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि भारत मौसम विभाग यांच्याकडून प्राप्त उद्याचा हवामानाचा अंदाज. उद्याचं कमाल तापमान 35.9 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20.3 अंश सेल्सिअस राहू शकते. सकाळची सापेक्ष आर्द्रता 51% तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 41% राहू शकते. हवेचा ताशी हा ताशी 13.8 किलोमीटर राहू शकतो. आकाश स्वच्छ राहील. आताच आपण ग्रामीण कृषी मौसम सेवा, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि भारत मौसम विभाग यांच्याकडून प्राप्त उद्याचा हवामानाचा अंदाज जाणून घेतलात. अरे 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 क्या कर रहा है? इधर 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 हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे अब पहली वाली बात कहाँ. पर अब तो सब यही डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं. धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती. कार्यक्रमात यानंतर ऐकूया कृषीवाणी. वाचक स्वर आहे संपदा ढोके यांचा. शेतकरी बंधू भगिनींनो, नमस्कार. कृषीवाणीमध्ये आज ऐकूया कंटूर पद्धत याविषयीची माहिती, जी आपल्याला प्राप्त झालेली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. शेतकरी बंधू भगिनींनो, पाणलोट क्षेत्रातील प्रत्येक शेतात बांधबंदिस्ती करताना बऱ्याच अडचणी उद्भवतात. यासाठी अत्यंत उपयोगी, सोपी आणि कमी खर्च येणारी टिकाऊ अशी कंटूर पद्धत अवलंबविणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात शेताचा उतार पाहून 1 किंवा 2 कंटूर अर्थात समतल रेषेवर नांगराने उथळ चर काढावेत. या रेषा जास्त वाकड्या तिकड्या ठेवू नये. समतल रेषा जमिनीवर स्थायी करण्यासाठी खस अर्थात वाळा या गवताचा बांध फायदेशीर आढळून आलेला आहे. पावसाळा सुरू झाल्यावर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रोपवाटिकेत खसची रोपटी काढून 15 ते 20 सेंटीमीटर लांब खोड आणि 5 सेंटीमीटर मुळे राहतील अशा पद्धतीने कापून या कंटूर चरात 10 सेंटीमीटर अंतरावर 1 ते 2 रोपटी ओळीत लावावीत. ओलसर माती चांगली दाबावी. लागवड शक्यतो पावसाच्या झडीत करणे चांगले, परंतु लागवड झाल्यावर पाऊस नसल्यास लगेच पाणी दिल्यास रोपे जगतात. कंटूर पद्धतीचा अवलंब शेताची मशागत करताना म्हणजे नांगरणी, वखरणी,
पेरणी आणि आंतरमशागतीसाठी उपयुक्त आढळून आला आहे. या पद्धतीने पावसाचे पाणी सर्व शेतभर सारख्या प्रमाणात मुरते आणि वाहून जाणारे पाणी सर्व शेतातून मुरत बाहेर पडते. त्यामुळे कमी पाणी किंवा जास्त पाण्यामुळे पिकांचे नुकसान होत नाही. पीक सर्व शेतात सारखे वाढते आणि उत्पादनातही वाढ होते. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण कृषीवाणीमध्ये ऐकलीत कंटूर पद्धत याविषयीची माहिती, जी आपल्याला प्राप्त झाली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ. वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं. शेतकरी बंधूनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया हळद पिकाचे अनुभव याविषयी सौ पद्मा संतोष टाले आणि संतोष समाधान टाले, मुक्काम पोस्ट माजोळ, तालुका जिल्हा अकोला यांची किशोर कुकडे यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधूंनो, शेती कामाचं नियोजन कसं असलं पाहिजे, तर हे जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत सौ पद्मा संतोष टाले आणि संतोष भाऊ टाले. दोघींची म्हणजे पती पत्नी आहेत ते, तर त्यांचे कसे अनुभव आहेत ते त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार पद्माताई. नमस्कार. तुमचं जे शेत आहे तर ते तुमच्याकडे एकूण किती एकर शेती आहे आणि कोणत्या प्रकारची आहे? एकूण आमच्याकडे 33 एकर शेती आहे आणि पूर्ण बागायती आहे. यावर्षी तुमच्या शेतात कोणकोणती पिकं होते? हळद, कपाशी, हरभरा, लिंबू, गहू. म्हणजे जवळजवळ तुम्ही सगळेच पिकं करता. बरं, मला सांगा की तुमच्या शेतात जी सगळ्यात सुरुवातीला जी लागते, तर तुम्ही सांगितलेल्या पिकांपैकी तर ते म्हणजे हळद पीक आहे. तर हळद पीक हे कोण्या महिन्यात तुम्ही लागवड केलं? मे महिन्यात. आणि त्याची लागवड करण्याची कोणती पद्धत होती? सरी काढून. सरी काढून. हो. संतोष भाऊ, मला असं सांगा की जी हळद तुमच्या शेतात लावली तर ते एकरी बेणं तुम्हाला किती लागलं? एकरी बेणं 12 क्विंटल लागतं. माझ्या घरचंच होतं पहिले. म्हणजे मी हळद कमीत कमी 4th-5th वर्ष आहे माझं हे. पहिल्या वेळेस आम्ही दुसऱ्या शेतातून आणली होती, पण आता घरचंच बेणं आहे. बरं, याच्यात बेण्याचे 2 प्रकार असतात, तर ते कोणत्या प्रकारचं बेणं तुम्ही लावलं? हां, जट बेणं. हां. नाही तर मग ते जर नवीन बेणं तुम्ही लावलं तर त्यात उत्पादन, काळी लावली तर उत्पादनात फरक पडते. हो, फरक पडते थोडासा, पण आम्ही हेच बेणं लावतो. गट्टू लावतो. गट्टू म्हणतात त्याला. गट्टू लावतो. आपल्या इकडे गट्टू म्हणतात त्याला. तर मला सांगा की तुम्ही या हळदीची ताई, मला सांगा की हळदीची जी जात आहे तर ती कोणती जात, कोणत्या जातीचं बेणं होतं? शेलम. हो. बरं, मला एक सांगा संतोष भाऊ की सेलमचाच उपयोग तुमच्या भागात का जास्त करतात लोक? सेलम जातीचं चांगली जात आहे जराशी, आणि उत्पन्न चांगलं आहे, तिचा वास चांगला येते आणि तिचं मार्केटमध्ये थोडंसं भाव जास्त येते, म्हणून सेलम पेरतो आम्ही. याची लागवड करण्यासाठी साधारण तुम्हाला किती मजूर लागते? 12 क्विंटलला जास्तीत जास्त 12 नाही तर 13 बाया लागतात आम्हाला मजूर, सरी काढून. आता याच्यासाठी हळद लावण्यासाठी त्याला रासायनिक खत द्यावं लागते काय? हो, द्यावं लागते. किती देतो? एकरी पहिले 2 बॅगा देतो आम्ही. ताई, मला सांगा की ज्या शेतात तुम्ही हळद लावली त्याच्यात मागच्या वर्षी कोणते पिकं तुम्ही घेतले होते? त्या वर्षी गहू घेतला होता. आता हे जे सगळे तुमचे शेतातले कामं होतात तर त्यावेळेस तुम्ही तुमच्या शेतात स्वतः जाता का? हो, जातो ना. स्वतः जाता. हो. काय मजुरी असते तुमच्या इकडे सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही हळद लावता त्यावेळेस? 200-250. हो. आणि किती वेळ काम करते मजूर? मजूर कधी सकाळचा असतो, सकाळी 9 ते 1-1:30 वाजेपर्यंत. दुपारचे असले तर मग 10 ते 5 पर्यंत. हो, राहतात ना कधी कधी. हो, त्यांच्यावर अवलंबून असते. त्यांना जर हो म्हटलं तर मग सकाळ आणि दुपार पण राहतात ते. दोन्ही वेळची मजुरी
हो दोन्ही नाही, संध्याकाळची कमी असते. संध्याकाळची समजा 150-200 आणि दुपारची 250. सकाळपासूनची 1:30 वाजेपर्यंत 250 रुपये राहते. आणि याचं कसं असते की तुम्ही आठवड्याला मजुरी चुकवता की रोजची रोज मजुरी द्या? संतोष भाऊ, मला सांगा की आता हळदीचं जे पीक आहे, तर हळदीच्या पिकामध्ये बरेच लोक आंतरपीक म्हणून दुसरं पीकसुद्धा लावतात. साधारण काही लोक तूर लावतात. तर तुम्ही याच्यात आंतरपीक घेतलं की निव्वळ हळद लावली? नाही, निव्वळ हळद लावली. म्हणजे तूर घेतात बरेच लोक, पण ज्या वेळेस आपण आपल्या हळदीला पाणी देतो त्यावेळेस तूर ते बरोबर येत नाही, कारण की तिला तुरीला तळण पाहिजे असते. त्यावेळेस आपण नेहमी हळदीला पाणी देतो, त्यामुळे तिला काही फुलवर लागत नाही जास्त. त्यामुळे बरं, काही लोक, बरेच लोक असे आहेत की ते बेडवर तूर घेतात. तुम्ही सांगितलं की आम्ही सरी करतो, याच्यात असं का बरं करतात? नाही, बरेच लोक बेडवरच जास्त आहे, आमची सरीवर आहे फक्त. आता पुढच्या वर्षीपासून बेडवर पेरायचा विचार आहे, कारण आम्ही 1 वर्ष बेडवर पेरली, त्यावेळेस आम्हाला उत्पन्न कमी आलं, म्हणून आम्ही डबल आमच्या जुन्या पद्धतीनं सरीवर पेरली. बरं, आता हे बेणं जे आहे, तर याला बेण्याला काही प्रक्रिया करावी लागते काय ज्यावेळेस तुम्ही लावता शेतात त्यावेळेस? त्या बेण्यावर ट्रायकोड्रोमा टाकून पेरणी करतो. पेरणी करतो. आता या हळद पिकामध्ये पेरणी झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही सरी काढता, तर त्याच्यात आंतरमशागत काही करावं लागते का नंतर पुढे? हो, आंतरमशागत करावंच लागते. त्याला वाळी द्यावं लागते, हे द्यावं लागते, निंदण द्यावं लागतात त्याला, मग नंतर वर पीक काढावं लागते. त्याच्यात तणनाशक वापरता येत नाही का? वापरता येते, पण 100% समजा आपण टाळतो. का बरं? ते 100% यासाठी टाळतं की त्याच्यातून उत्पन्न कमी भेटते. म्हणजे आमचा अनुभव आहे की बुवा राऊंडअप जर मारलं तर तण मरते, पण म्हणजे आता जसं तुम्ही ग्लायफोसेट सांगितलं 41%, तर हे सर्वनाशी आहे आणि त्याच्यात निवडक तणनाशक नाही का मग कोण? दर्गा सुपर मारलं होतं आम्ही एक वेळ. दर्गा सुपरनं फक्त गवतच मेलं. त्यावेळेस आम्ही मारतच नाही, आणि बैलाच्या मशागतनंच जास्तीत जास्त त्याची मेहनत घेतो आम्ही. आता या हळद पिकामध्ये जास्त रसशोषक किडीचा प्रादुर्भाव तर होत नाही, परंतु बऱ्याच वेळा व्हायरससारखे काही हे रोग येतात, किंवा तो जो कंद आहे तो कंद सळणे वगैरे असा प्रकार होते. त्याच्यासाठी तुम्ही काय करता? सर्वात जास्त त्याला बुरशीनाशक चालूच ठेवावं लागतात मारणं. म्हणजे हलक्यापासून सुरुवात करावं लागते तर भारीपर्यंत. पहिले त्याला भारी बुरशीनाशक मारावं लागत नाही, स्टेप बाय स्टेप मारत जावं लागते. आणि गॅस पॉयझन तर जास्तीत जास्त त्याला पहिला यायला नाही, पण नंतर चालूच ठेवावं लागते. पण बुरशीनाशक हलक्यापासून सुरुवात करावं लागते. किती महिनेपर्यंत तुम्ही याची फवारणी सुरू ठेवता आणि किती फवारण्या होतात साधारण? कमीत कमी 5-7 फवारण्या कमीत करतो. जास्त होतात, पण कमीत कमी 5-7 होतातच. ताई, तुम्ही मला असं सांगा की याच्यात आंतरमशागत सांगितली दादांनी, तर साधारण तुम्हाला एका एकरासाठी खुरपणी जर केल्या 2 किंवा 3 खुरपण्या होत असतील जास्तीत जास्त, 2 जर झाल्या समजा, तर त्याला किती मजूर, तुम्हाला किती बायामध्ये तुमचं निंदन होते? 12-13 मजूर लागतातच एकरी. हो. आणि दुसऱ्या वेळेस तेवढेच? हो. बरं, आता याच्यात आंतरमशागत झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, तर याचा तुमचा कंद जो आहे, तो म्हणजे जी हळद आहे, तर त्याचा आकार वाढला पाहिजे. या दृष्टीने तुम्ही त्याची काही विशेष काळजी घेता का? हो, खत व्यवस्थापन करावंच लागते खताचं. म्हणजे अदलाबदल खत देणं. खत किती वेळा देता मग? 3 वेळा. हो. यावर्षी कसे कसे खतं दिली तुम्ही? पहिला पेऱ्याबद्दल दिलं, दुसऱ्यांदा वाळी म्हणजे खुरपणी झाल्यानंतर दिलं, तिसरं वरपी झाल्यानंतर दिलं. म्हणजे आता या हळदीचं जे व्यवस्थापन तुम्ही सगळं करता, तुम्ही दोघंही पती पत्नी सगळं करता, पण याच्यासाठी तुम्ही कुठून मार्गदर्शन घेता का? तुम्हाला कोण याच्याबद्दल मार्गदर्शन माहिती देते? हो, आपले KVKचे तुप्पर साहेब आहेत, आत्म्याचे शेवकार साहेबाची टीम आहे, ते वेळोवेळी येतात, मार्गदर्शन देतात. हो. त्याचा फायदा होते का तुम्हाला? हो, 100% फायदा होते. म्हणजे काही डेमो देतात ते आम्हाला, म्हणजे कुठे बोलावतात ते कोणाच्या शेतात जा म्हणून, चला या म्हणून, आणि आम्ही जातो पण. आणि हे किती महिन्याचं पीक आहे? ही मे महिन्यातच निघते, म्हणजे 12 महिने घेते पूर्ण. आणि त्याचं झाड जे वर राहते ते किती दिवसपर्यंत चांगलं राहते? ते 6-7 महिने राहते चांगलं. 6-7 महिने नंतर ते म्हणजे एकदम त्याचं पाल पडत जसे तसं, आणि एकदम वाढून जाते. मग आता आपण वाढल्यानंतर बहुतेक सगळ्या पिकाचं असं आहे की आपण झाड वाढलं म्हणजे ते काढून टाकतो. मग हळदीला आपण त्याच्या पुढे आणखी 3-4 महिने जमिनीत का ठेवतो?
त्याचा कलर झाला पाहिजे चांगला, त्याचा गंध मला झाला पाहिजे आणि त्याचा कलर चांगला यायला पाहिजे. आणि आपण आपल्या सोयीनं एक महिना आधी काढू शकतो, एक महिना नंतरही काढू शकतो. ताई मला असं सांगा की या हळदीची काढणी कोणत्या पद्धतीनं करतात, कशी काढतात हळद? ट्रॅक्टरनी उखरणी करतात त्याची आणि मजूर लावून जमा करतात. हो, किती मजूर लागते साधारण? भरपूर लागतात. तरी 20-25. एकरी 25 मजूर. हो आणि त्यावेळेस सुद्धा तोच रोज असतो का? 200 रुपये रोज असतो? हो, तोच रोज असतो. त्याचा टायमिंग किती असते? टायमिंग उन्हाळ्याचा टाईम असते तर मग सकाळचाच टायमिंग राहते. ऊन असते तर. हो. आता मला सांगा, आता तुमची काढलेली जी हळद आहे, तर ती जी कच्ची हळद आहे तर त्याची प्रक्रिया तुम्ही तुमच्या शेतावरच करता का? नाही, आम्ही बाहेरून बोलावतो, बॉयलर बाहेरून बोलावतो आणि नंतर पॉलिशी तिथंच करतो. त्याचा काय तुम्हाला खर्च येते? बॉयलरचा अलग खर्च येते आणि याचा खर्च अलग आहे. तरी साधारण काय याच्यामध्ये बॉयलर जर केलं तर आपण ते यानं असते नगा नसते तिथे याच्या. ड्रम झाले किती ड्रम ते मागच्या वर्षी 160 रुपये का 200 रुपये घेतला होता ड्रम. दरवर्षी वाढते त्याचा ड्रमचा भाव. कुठून येतात ते? आता ते आमचे देऊळगावचे आहेत, देऊळगावून येतात आणि देऊळगावचंच ते पालिश करायला येतात नंतर. हो, पण त्याचं सर्वात जास्त मेहनत त्याची वाळायची जास्त आहे. सुकवायची खूप मेहनत आहे, म्हणजे आभाळ पाणी आलं तर खूपच मेहनत आहे त्याची. पण आता आपल्याजवळ सगळ्या गोष्टी आहेत, हवामानाचा अंदाज घेता येते की 2-3 दिवसात पुढच्या काय होणार आहे 2-3 दिवसात, त्याच्यानुसार सगळं तुम्हाला अंदाज पाहूनच करतो. हवामान तज्ज्ञाचं मेसेज येतात राहते, त्यामुळे आम्ही तेच मेसेज काढून जर पाणी सांगितलं तर काढत नाही. यावर्षी तुम्हाला एक अंदाजित किती उत्पन्न होईल, तुमचा काय अंदाज आहे? आम्हाला एका एकरात मागच्या वर्षी 22 क्विंटल विकली होती आम्ही रिसोर्टला. मागच्या वर्षी आम्हाला आलतात सुकून. मागच्या वर्षी आलता आम्हाला 14,000 काही रुपये भाव आला आम्हाला. 14,075 रुपये रिसीड आहे आमच्याजवळ. पैसे चांगले झाले आणि आम्ही आमच्या गावातून आमची हळद भरपूर जाते. जागेवर आम्ही गावातून भरपूर हळद. मग गावातून त्याच्याबद्दल सांगा तुम्ही. आता गावातून जर तुम्ही हळद दादांनी सांगितलं तुम्ही विकता, तर तुम्ही मग कशी विकता ते? म्हणजे स्वतः त्याची पावडर करून विकता काय? पावडर करून विकतो. आणि काय किलो विकता? 250 रुपये किलो. आणि ते पॅकिंग घरीच बनवता? हो, घरीच. आणि मग त्याचे ते बारीक कुठे करता? चक्कीतून आणतो करून. चक्कीत भेटते? हो, चक्कीत. त्याचा किती खर्च आहे? त्याचा काही 16 रुपये 15 रुपये किलो त्यात काढून ते. म्हणजे आता 140 रुपये किलोची हळद तुम्ही जर प्रक्रिया फक्त पावडर केली तर त्याचे तुमचे 250 रुपये होतात. मग अशी तुम्ही घरून किती विकली ताई? मग आम्ही 1 क्विंटल विकले समजा. आणखी मग तुम्ही असे काही कृषी प्रदर्शन वगैरे असतात तिथे वगैरे नेत नाही का? स्टॉलमध्ये पिकेवीत लावलं तर मागच्या वर्षी स्टॉल. हो. त्याचा फायदा झाला का? पण आम्ही स्वतः नव्हतं बसलो, दुसऱ्यांनाच बसवायला लावलं होतं. हो. मला सांगा की बाकी पिकाच्या तुलनेत तुम्हाला हळद हे फायदेशीर पीक वाटते का? कारण तुम्ही त्याला 12 महिने देता. फायदेशीर वाटते. म्हणजे 12 महिन्याचंच पीक एका टायमात चांगले भाव असल्याच्यानं परवडून राहिली. नाहीतर आमच्या गावातली हळद भरपूर होती, पण 5,500-6,000 रुपये भाव असल्याच्यानं काढून टाकलं. पण 14,000-15,000चे भाव असले तर हळद परवडते. यावर्षी आता किती आहे तुमची? माझी 2 एकर हळद आहे. आणि तुम्हाला काय अपेक्षा आहे यावर्षी पीक कसा दिसून राहील तुम्हाला सध्या? यावर्षी व्हायरस खूप आला, म्हणजे आमच्या इकडेच नाही सर्व जनरलच वाढला आणि त्याला सड लागली. पण आम्ही ज्या वेळेस व्हिडिओ पाहतो की बा आपल्याला सड लागली का, आमच्याला सड कमी आहे, म्हणजे नाहीच आहे, नाही म्हणून नाही आहे, फक्त व्हायरस आलाच. 1-2% हो, 1-2% तेवढं राहते दरवर्षी. पण यावर्षी तिकडल्या भागात जे आपण व्हिडिओ पाहतो त्याच्यापेक्षा आमच्या इकडे सड कमी आहे. म्हणजे यावर्षी तुम्ही समाधानकारक पीक घेसा? 100%. तर आज आपण पद्माताई आणि संतोष भाऊ तुम्ही दोघांनी खूप अतिशय चांगल्या पद्धतीनं हळद पिकाचे ते तुमचे अनुभव आहेत आणि तुमचे जे सगळे पिकं आहेत तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं दोघंही जण शेती करून एक चांगलं पीक काढता आणि तुमचे अनुभव जे आमच्या शेतकरी श्रोत्यांसाठी सांगितले त्याबद्दल मी तुम्हा दोघांचे आभार मानतो. धन्यवाद. आताच आपण सौ पद्मा संतोष टाले आणि संतोष समाधान टाले मुक्काम पोस्ट माजोड तालुका जिल्हा अकोला यांची किशोर कुकडे यांनी घेतलेली मुलाखत. विषय होता हळद पिकाचे अनुभव.
शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात ऐकूया एक संवादाचा विषय आहे सेंद्रिय पद्धतीने शेती, आणि यामध्ये सहभागी आहेत बाळकृष्ण बिडवई, प्रकाश नावकार आणि किशोर कुकडे. ओ बाळकृष्ण, हा काय म्हणतो? अरे बाबा, तू तर किती दिवस झाले म्हणून पाहिलाच नाही, डोळे भरून पाहिला नाही. आता पाहून राहिलं छापी बांधलेला आहे, हे आहे ते आहे. काय लगभग काय कुठे होता तू इतके दिवस? आणि संध्याकाळी बी थोडी थोडी थंडी वाजते. बरोबर आहे, बरोबर. तसं काय नाही, आपलं बरं आहे. हा, तुला काय पण म्हणायचं? मी काय म्हणतो, आपल्या गावातला तो विष्णू आहे की नाही, तो पाय ना किती पुढे चालला. त्याच्या डोक्यावर केस नाही राहू राहिले, पण त्याच्यावर नोटे थप्पी लागू राहिली. आपण बसू राहिलो ते रासायनिक शेती करत, आणि काही जमून नाही राहिलं आपल्याला. तर आपल्याला 100-60 राहिलेला का? अरे मी असं म्हणून राहिलो, आता पाय त्यानं सोयाबीन पेरलं यंदा. आता काही जास्त उतारा भेटला का तुले? नाही. मग आता पाय त्यावर काही सध्या पैसे नाही, लोकांनी दिले धरले. आता काय हातारात देऊन बसला. तुला म्हणून चांगलं त्यात बाकीचे पिकं टाक. तू म्हणून आपल्याला जमत नाही आणि आपल्याच्यानं होत नाही. एकच पीक टाकलं त्यानं, आणि बरं टाकलं तर टाकलं ते रासायनिक पद्धतीने टाकलं. त्याच्यानं तुला काही त्याचा मेळ नाही बसला ना. पण मी काय म्हणतो, हे पाय, आता तू माझ्या संग चाल त्याच्या घरी जाऊ, विष्णूच्या घरी. अच्छा अच्छा. हा, विष्णूच्या घरी गेलं. विष्णूला ज्ञानी आहे आपला, तो जात असते ते पिकीत जात असते, केविकीत जात असते. ते मागे मला एकानं सांगलं होतं बापा तरी त्याने प्रशिक्षणही गेलाय. अरे वा, मग एक मिनिट चाल लवकर मग प्रकाश. पण मी काय म्हणतो, ते आपलं कुत्र संग घ्यायला लागेल ना. तू चाल ना, मी पाय सगळं घेऊन सगळं आलं ते घेतो. कुत्रं. काय ते तू ये रे, चाल ना. लो भाई, ते कुत्र यायला आपल्या संग. चल, येऊ दे होय तिकडे चल होय. अरे तुला डसत नाही ना, तू मागं सरक ना. नाही, पण कसं दूर राहिलेलं बरं राहते ना. पण दे मी विष्णू लावा दे ना. विष्णू, अरे का रे बा, काय आहे रे? तू तर बाजूवर पाय हलू राहिला मस्त. हा, अरे बाबा, त्यानंतर सतरंजी टाकेला बाजूवर. आता काय संध्याकाळच्या पारी काय करावं माणसानं? तुला काही चिंताही नाही बा. हा, चिंता कायला करावं लागते? तो कुत्र आणरे बा दे तिकडे. कुत्र कायला आणता रे सांगा तुम्ही? ते मी तेच म्हणलेलं ते येतेच ना ते कुत्र, ते आपला वागवलं कुत्र आहे. लाळा आहे गड्या डोंबळ्या कुत्र्याचा. कुत्र वागवलं जाते. हे पा, तू बघू शांत बस. आता याच्या घरी आपल्याला चहा प्यायला लागते, आणि हा आपल्याला मालूमात सांगते. हे बघा विष्णू, आम्ही खरं तो घरी कासाठी आलो माहिती आहे का? हा जा बाळू आहे आपला, ते हा सेंद्रिय पद्धतीनं काही शेती करत नाही, हा रासायनिक पद्धतीने करते. पण याला काही फायदा असा होऊन नाही राहिला पाहिजे असा. हा 100-60च करू राहिला, आणि मला म्हणते बा आता सांग कसं करू. तुम्ही बा मला काही जास्त माहीत नाही, तू चाल विष्णूच्या घरी, आपण जाऊन दोघं जण काही ना काही त्याचं ऐकू आणि आपल्या अंमलात आणू. म्हणून मी तो घरी यायला घेऊन आलो. पण हा गुरुला घाई सांग रे बा विष्णू. आता मी काय करा सांग. तो बी वावर पाहिलेलं आहे. आता सोयाबीन होतं, हा म्हणते अजून एक पीक टाक. बाळू भाऊ, तुला एक सांगतो, आणि याला प्रकाशलाही सांगतो का, जमीन कोणती असो, वावर पायल असो का पायल नसो, तर याच्यात जर तुम्हाला समजा सेंद्रिय पद्धतीनं शेती करायची असेल, तर त्याचे फायदे काय आहेत हे जाणून घेणं लय महत्वाचं आहे. बर, तर मी तुम्हाला त्याचे फायदे सांगतो. आता जमीन आहे समजा तुमची, सांगून टाकत. तर त्याचं काय होते की सेंद्रिय पद्धतीनं शेती केल्यामुळे त्याची नैसर्गिक सुपीकता जी असते ती टिकून राहते. म्हणजे त्याच्यामुळे काय होते, उत्पादनाची प्रत उंचावते आणि तुमच्या उत्पादन क्षमतेत वाढ होते. आता तुम्ही म्हणसाल कसं, आता हा जसा बाळूचं उदाहरण घेतलं आपण, तर बाळू काय करते की जाते दुकानावर, मला टमक पेरायचा आहे, हे खत द्या आणि हे द्या आणि ते द्या, आणि मग का रे बा मला पीक तर पिवं पडलं. मग लोक म्हणतात टाकणं युरिया, टाकणं ढमक. बरोबर. हा काय म्हणते, इकून तिकून सोय लावते आणि ते खत डबल ओतून देते. आता काय होऊन राहिलं, तुम्ही जे गोष्ट तुम्हाला माहित नाही त्या गोष्टीचा त्या जमिनीवर भडीमार करून राहिले. तुम्हाला माहित नाही की बा याच्यात कोणत्या घटकाची गरज आहे आणि किती आहे हे तुम्हाला माहित नाही. माती परीक्षण तर आपल्यासाठी लय दूरचा गोष्ट, पण कोणत्या या पिकासाठी कायची गरज आहे आणि हे पीक काय न कसं झालं तर हे सगळं समजत नाही. आणि आपण काय करतो, त्याच्यावर रासायनिक गोष्टींचा भडीमार करतो. त्याच्यामुळे काय होते, काही घटक त्या पिकाला लागतात आणि काही घटक त्या जमिनीत स्टोअर होतात. बरोबर आहे. यात काय होऊन राहिलं की दिवसेंदिवस याच्यामुळे काय होऊन राहिलं, जमिनीची प्रत खराब होऊन राहिली, आणि जमिनीची खराब झाली म्हणजेच काय होते, जीवाणूची संख्या त्यातली कमी झाली. म्हणजे विष्णू याचा अर्थ असा की पहिल्यांदा आपल्याला माती परीक्षण करणं गरजेचं आहे. नाही, ऐकून तर घे. तर आता माती परीक्षण तर करतच नाही, आणि जेईनं माती परीक्षण केलं ते माती परीक्षणानुसार खतं वापरत नाहीत. हे बरोबर आहे. तुमचं जे आहे अडचण की अतिरिक्त या गोष्टींचा जो साठा तुमच्या जमिनीत होऊन राहिला, त्याच्यामुळे तुमच्या जमिनी खराब होऊन राहिल्या. आता उदाहरणार्थ समजा बाळूले काय आहे तर शुगर आहे, मग बाळू जर गोड खात बसला तर याचं शरीर चांगलं राहील काय, याचं शरीर खराब होईल. मग आता तू मला सांग ना, मग मी काय म्हणतो, मी सांगतो तुला, ऐकून तर घ्या की तुम्ही काय करायला पाहिजे,
की या रासायनिक गोष्टीचा वापर जर आपण कमी केला तर आपणही मग पहिलं पाऊल आपलं सेंद्रिय शेतीकडे पडलं असं आपल्याला समजायला हरकत नाही. हा, तर यानं काय होते, जमिनीची धूप कमी होते, किडी म्हणजे जलधारण शक्ती वाढते जमिनीची, म्हणजे पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढली मातीत की काय होते की तुम्हाला पावसाचा ताण जरी असला तरी तुमचे पिकं सशक्त दिसतात, चांगले राहतात. आणि या जमिनीमध्ये आता जसं यानं सांगितलं की बुवा गाय जे आहे, तर मी गाय कायच्यासाठी ठेवली होती की तुमच्या गायीच्या माध्यमातून जे काही तुम्हाला गायीचं वेस्ट भेटते, शेण भेटते, गोमूत्र भेटते, या सगळ्या गोष्टीचा वापर आपण आपल्या शेतात चांगल्या पद्धतीनं करू शकतो. जमीन भौतिक, रासायनिक आणि जैविक या तिन्ही गुणधर्मात सुधारणा हे फक्त सेंद्रिय शेतीमुळेच होऊ शकते. आणि खऱ्या अर्थानं जमिनीचे शुद्धीकरण होऊन पिकात प्रतिकारशक्ती निर्माण होते. कारण काय असते, त्यात नैसर्गिक जे घटक असतात, म्हणजे जो ह्युमस असतो किंवा आपण त्याला सेंद्रिय कर्ब म्हणतो, तो असल्यामुळे काय होते, पिकामध्ये प्रतिकारशक्ती होते. त्याच्यामुळे एखादा रोग जरी आला तरी त्याला ते प्रतिकारक असं पीक आपल्या शेतात उभं राहते. पण मला सांग विष्णू, आता तू हे मला आम्हाला सरळ सांगायला लागला, पण हे सेंद्रिय शेतीत म्हणजे नेमकं टाकावं काय लागतं सांगा ना. हा, बरोबर आहे. सेंद्रिय शेतीमध्ये सगळ्यात पहिले जे आपल्याला सुरुवात करावं लागते, तर आपल्या जे रासायनिक खतं आपण टाकतो त्याचं प्रमाण एक तर बंद करू शकतो किंवा प्रमाण कमी कमी करत बंद करू शकतो. आणि दुसरी गोष्ट, आता तू म्हणशील की बा याच्यात मग आता सेंद्रिय रासायनिक खत नाही टाकायचं तर काय टाकायचं मग, तर याच्यात तुम्ही काय टाकू शकता, तुमच्या घरचं जे शेणखत आहे, तुमच्या घरी जो पाला पाचोळा हे सगळं आहे, तर हे कंपोस्ट करून तुम्ही त्या शेतात वापरू शकता. म्हणजे कसं, तर ते जे तुमच्या घरी शेणखत आहे ते उकंड्यावर टाकतो आम्ही. हा, तो उकंड्यावर टाकतात, तर त्यात तो उकंड्याचा गंज द्यायचा, त्या गंजावर त्याला डिकम्पोज करणारे जीवाणू पाण्यात मिसळून त्या गंजात टाकायचे, ते लिंपून झाकून ठेवायचं, आणि ते मग एकदम तंबाखूसारखं झालं की मग 2 ते 3 महिन्यांनी ते काढायचं आणि ते काढून आपल्या शेतात टाकायचं. पाय रे प्रकाश, मला माहित आहे तूच आहे, कारण माहित आहे का मी त्या संपर्कात असतो काय. पण मी असं म्हणून राहिलो, हे पा विष्णू आहे की नाही, त्याच्या वावराला सरत जे कुटारे की नाही, कुटारे आग लावून टाकली ना, सांग. हा, तर आपण काय केलं पाहिजे, आपलं जे शिवार आहे ते आगपेटी मुक्त केलं पाहिजे. म्हणजे काय होईल की आता हे जे कुटार आहे शेवटी काय आहे, तो सेंद्रिय घटकच आहे. तर सेंद्रिय घटकाचं प्रमाण जर तुमच्या जमिनीतलं वाढलं तरच ते खऱ्या अर्थानं सेंद्रिय शेती होते. आणि तुम्ही जो सेंद्रिय घटक जे कुटार आहे त्याच्यापासून पुढे काय होणार आहे, खतच होणार आहे. ते तुम्ही पेटून दिलं म्हणजे त्याचं कोळशात रूपांतर केलं म्हणजे त्याचा आपल्याला जमिनीला काहीच उपयोग होत नाही. उलट आपल्या जमिनीतले ते पेटवले तर त्या ठिकाणचे जीवाणू जे आहेत ते नष्ट होतात. त्याच्यामुळे आपण ते असं आगपेटीनं काही पेटवलं नाही पाहिजे. विशेष म्हणजे बुरू, ढेंच्या याच्यासारखे हिरवळीचे खतं घेतले पाहिजे. आणि पाण्याची बचत, ते याच्यात पाणी कमी लागते या जमिनीला. जर तुमच्या जमिनी खूप जास्त सुपीक झाल्या सेंद्रिय पद्धतीनं तर हे खूप अशी सुंदर सुपीक जमीन होऊ शकते. म्हणजे ते जे ते कुटार उरते, मग त्याचं म्हणजे ते आपण शेतात फेकून द्यायचं पतलं पतलं, आणि ते मग जमिनीत आपण वायू अर्पण केलं की मिसळून जाते ते मातीत. मग त्याच्यामुळे पाणी आलं की ते कंपोस्ट होते. कंपोस्ट झालं की ते आपल्याला चांगल्या पद्धतीने आपल्याला आपली भाषा समजते. बरोबर. तर असं आहे मग गळे होते. आता हे जसं आहे ना, आता मी तुम्हाला चहा पाचतो, अजून घंटा 1.5 घंटा बसा, मी तुम्हाला समजून सांगतो. नाही प्रकाश, मला जायचं राजा, मला माहिती आहे ना, हा जबरदस्तीने आणला मॅन. तू आता कुठं चालला, हरिपाठात चालला काय? आता मला पारावर जातो तिथून मग मंदिरावर, रोजचाच कार्यक्रम आहे त्याचा, मारुतचाच आहे हा कार्यक्रम. मी काय विष्णू, तू हे सांगितलं हे बरोबर आहे. तू आता मला दुसऱ्या उद्या परवा मला पद्धतशीर एकदा बोलावणं पाठव. मग मला तू 1 नाही 2 घंटे बसतो मग मी. तो बरं, आता तुम्ही आले मी सुरू झालो. नाही तू तर पहिले सांगितलं की आठवत नाही तो गडी बोलायला बसला की ते काय, काय मी बोलून नाही राहिलो. हरिपाठ झाला की मग मला कसं ते नाही जनावर ते बांधा लागतात. नाही, ठीक आहे. मग मी येतो. मी चाल या. अरे येते ते कुत्रे मामा, चाल. आत्ताच आपण सेंद्रिय शेती संदर्भात संवाद ऐकलात. यामध्ये सहभागी होते बाळकृष्ण बिडवई, प्रकाश नावकार आणि किशोर कुकडे. आजच्या या संवादासोबत आपल्या आजच्या किसानवाणीची वेळ संपलेली आहे. तेव्हा पुन्हा भेटू आपल्या आवडत्या कृषीविषयक कार्यक्रमात. तोवर किशोर कुकडेला निरोप द्या. नमस्कार. आजच्या किसानवाणी कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. आताच आपण भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम ऐकलात. किसानवाणी, किसानवाणी, किसानवाणी.
संयोगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसान वाणी किसान वाणी किसान वाणी किसान वाणी सफल शेतीची भाष्यवाणी पेरन काढन सांगे वाणी शेती सुखाची आधारवाणी किसान वाणी 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 किसान वाणी. आत्ताच आपण शेतकरी बंधूंसाठी प्रसारित किसान वाणी कार्यक्रम ऐकलात.